प्रणिता बोरसे, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पोट निवडणुकी संदर्भात। बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी 23 तारखेला मतदान होणार आहे। सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना जाहीर करण्यात आली। विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। तर पोट निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली। विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात सुट्टी जाहीर केली आहे। बारामती आणि राहुरी या ठिकाणी विधानसभेसाठी 23 तारखेला मतदान होणार आहे। पोट निवडणुकीसाठी ची तारीख जाहीर करण्यात आली आहे। तर विधानसभा मतदारसंघाच्या या क्षेत्रात सुट्टी जाहीर केलेली आहे। बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी 23 तारखेला मतदान होईल। अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती येथे पोटनिवडणूक लागलेली आहे। त्यामुळे बारामतीमध्ये सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहे। इतरही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे। सुरुवातीपासून बिनविरोध ही निवडणूक व्हावी, बिनविरोध निवड व्हावी असे प्रयत्न महायुतीकडून करण्यात आले होते। मात्र तरीही अनेक उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे ही निवडणूक होऊ घातली आहे। राहुरीतही तीच परिस्थिती आहे। शिवाजीराव कर्डिले यांच्या मृत्यूमुळे या ठिकाणी पोटनिवडणूक लागलेली आहे। अधिक माहिती घेणार आहोत या संदर्भात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, राहुरी आणि बारामतीत निवडणुकीची तारीख जाहीर झाली, 23 तारखेला मतदान होईल, काय माहिती? बरोबर, या ठिकाणी बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सुरुवात 23 मतदान प्रक्रियेची पार पडणार आहे। या मतदारसंघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी बारामती व राहुरी विधानसभा मतदारसंघात तारीख जाहीर करण्यात आली आहे। सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे। विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्याच्या मतदारसंघाच्या बाहेर देखील सुट्टीही लागू झाली आहे। अधिसूचना राज्य व केंद्र शासनाचे कार्यालय। जी मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।